नमस्कार, कसे आहेत? बरं, मस्त आहेत ना. आपल्याला डाळिंबचं ज्यूस बनवायचं आहे बघा. रामकृष्ण हरी. धन्यवाद सगळ्यांना. कसे आहेत तुम्ही? मस्त आहेत ना. आपल्याला डाळिंबचं ज्यूस बनवायचे बघा. मनुष्यने बसले सगळं घेऊन, सकाळ धरून ज्यूस बीसच लागले बनवायला. काय करावा, आपल्या पोरांना खायचं नाही ना असं काय पण, म्हणून करायला लागले हो मी. आता कंटाळा आला तरी बी काय करायचं बघा, तुम्ही सांगा बरं. कंटाळा आला तरी बी करून त्यांना द्यावा तर लागन ना. करून द्यावा तर लागन ना. हे बघा, हे भोपळ्याचं आपल्याला 2 दिवस झालं भोपळ्याचं ज्यूस केलं होतं. 2 दिवस झालं भोपळ्याचं ज्यूस केलं. काय आला तर अरे देवा. धन्यवाद सगळ्यांना. बाकी मी भोपळा का घेऊन बसले, आपल्याला ह्याचं 2 दिवस झाले आपण ह्याचं ज्यूस केलं होतं. तर ह्याने आपल्याला बरं वाटलं बघा. आपल्या पोरांना बरं वाटलं, आम्ही पिलं, आम्हाला पण बरं वाटलं. म्हणून मी म्हणलं 2 भोपळे आणवा आणि 2-3 दिवस चालवा. म्हणून हे बघा, हे भोपळ्याचं ज्यूस. हे बघा, हे अद्रक आपलं थोडासा तुकडा काढून घ्यायचा. एवढा तुकडा काढून घ्यायचा अद्रकचा. हे बघा, आवळा, अर्धा आवळा टाकायचा. हे बघा, 1 लिंबू टाकायचं. आणि हे कढीपत्त्याचे पानं 5-6 टाकायचे. आणि ते तुळशीच्या पानं बी 5-6 टाकायचे. आणि मस्त दूध छान होतंय बघा. आता सगळ्यांनाच माहिती आहे आजकाल, सांगायची काय गरजच नाही. आणि हे आपल्याला डाळिंबचं ज्यूस बनवायचं ना, तर ह्याच्यामध्ये काहीच नाही टाकायचं. मीठ पण नाही टाकायचं आणि काहीच नाही टाकायचं ह्याच्यामध्ये. फक्त आपल्याला ह्याच्यामध्ये सगळं टाकायचं. ह्याच्यामध्ये अद्रक टाकायची, भोपळ्यामध्ये अद्रक टाकायची, लिंबू टाकायचं, पुदिनी टाकायची आणि काय टाकायचं, तुळशीचे पानं टाकायचे, रामकृष्ण आणि आवळा टाकायचा. रामकृष्ण हरी बरं का. म्हणलं साफ करून घेते, म्हणून बसले आपले साफ करत. हे ताट दे रे एक. आणि गाजराचं ज्यूस जर का करायचं असलं ना बघा, गाजराचं बी बघा, नुसतं गाजरच. ताट दे बरं. गाजराचं म्हणलात ना तर नुसतं गाजराचं. ह्याच्यात काहीच नाही टाकायचं. गाजराच्या ज्यूसमध्ये काहीच नाही टाकायचं. आणि अजून म्हणलं तर हे ॲपल ज्यूस, ह्याच्यामध्ये बी काहीच नाही टाकायचं. ह्याच्यात पण नाही काही टाकायचं. खराब व्हायला लागले, 2-3 दिवस झाले ना आणले. नमस्कार जी. डाळिंबचं ज्यूस बनवायचंय बघा. या सगळेजण ज्यूस प्यायला. मी खरंच लय भारी बनवते या. काय माहिती, माझ्या हातचं लय भारी ज्यूस होतंय बघा. पुरी म्हणतात तुम्हीच बनवा जा. म्हणलं हा, तुम्हाला काम पडतंय ना म्हणून मला सांगतात. म्हणतात नाही हो आई, तुम्हाला छान बनवता येतं या. का तर मी पहिल्यापासून बघा, भले आपण गरीबच आहे, आपण काय मोठे नाहीत काय नाहीत, तरी मी ज्यूस चांगलं बनवते. म्हणजे मी कसं काम करायचे ना बाहेर, त्यामुळे मला सगळी माहिती आहे. का तर तिथं कामामध्ये पण मी बनवून द्यायचे ना, म्हणून मला माहिती आहे बघा. मला पण काय एवढं माहिती, दररोज लाव रे बाळा. आता मला बी काय थोडं माहिती होतं एवढं. दरवाजे दोन्ही बंद कर, इकडे उजेड यायला लागलाय.
आता भोपळ्याच्या ज्यूसमध्ये तर सगळं टाकायचं आहे. हे बघा भोपळा टाकायचा, अद्रक टाकायची, हे बघा अद्रक टाकायची, लिंबू टाकायचं, हे बघा आवळा टाकायचा, ह्याच्यामध्ये पुदिना टाकायची, हे बघा हे टाकायचं 4 पानं कढीपत्त्याचे, तुळशीचे. रामकृष्ण हरी. हो काय बघा साफ लय उशीर लागतं करायला, साफ करायला पण लय उशीर जात आहे. जायचंय मला बी जायचंय, मुलीकडे जायचंय. तर म्हणलं एवढं ज्यूस बनवून देते पोरांना आणि नंतर जाते. आता या आवळ्यापासून तर बघा तुम्हाला माहिती आहे किती गुणी आवळा आहे. ह्याच्यापासून बघा नुसतं ह्याच्यामध्ये थोडीशी पुदिनी टाकायची आणि थोडा अद्रकचा तुकडा टाकायचा. नुसतं आवळा पण पिला ना एवढं चांगलं असते वापरी. कुणी ऐकतच नाही माझं तर काय करणार तुम्ही सांगा. ऐकतच नाही तर काय करणार. बाहेर कोणी सांगू द्या की कशी ऐकतात पटापट. बाहेर त्यांचं सांगणं पडतं, घरच्यांचं सांगणं नुसतं पडत असं असतं बघा पोरी सोरींचं आजकाल. बाहेर कोणी सांगू द्या ना अरे हे अशाने असं होतं या, तर आणून करत्यान. किती मिनिटं झाले बघ रे बाळा. ते जरा बाळा किती मिनिटं झाले बघ. 6-7 इधर का चालू नाही. म्हणून मी म्हणलं जाऊ दे आपणच करावा. कसं असतं पोरींचं बाहेरच्यांचं बोलणं लगेच पडतं आणि आपलं घरचं माणूस मेन सांगतं ना त्या बोलण्यावर कसं ध्यान नसतं जास्त आपल्या पोरीसोरीचं. म्हणून काय आपण मनावर नाही धरायचं बघा. त्यांचा बी कसूर नाही बिचाऱ्यांचा, त्यांचा बी कसूर नाही आहे हे का नाही. का आता आहेच बघा तसं वातावरण तसे काय करायचं. म्हणून हे बघा एक ताई होत्या बघा आपल्या ओळखीच्या, तर त्या पोरीला त्यांच्या मुलीला नोकरी होती. तर कामाला जायची डबा घेऊन. आता डबा हॉटेलचा नाही खायचा ना म्हणून डबा घेऊन कामाला जायची. तर आई काय म्हणायची, आई म्हणायची बाळा 2 चपात्या नेत जा, 2 चपात्या खाल्ल्याला चांगलं असतं. 1 चपाती खाते किती लुकडी सुकडी व्हायला लागली तू. म्हणती नाही मला 1च चपाती खायची. हो जा लुकडं नको मला. ती म्हणती बाळा तसं नाही करायचं, 2 चपात्या घेऊन जात जा, 2 चपात्या खात जा. तरी ती ऐकायचीच नाही. रात्रीचा भात परतून न्यायचा, नाहीतर मग आपलं 1च चपाती न्यायची. 1 चपातीनं काय पोट भरतं का हो. आणि मग बाहेरचा वडापाव हे ते खायचं, पोट बिघडायचं. तर मग एक दिवस म्हणली जाऊ दे बाई तुम्ही ऐकत नाही तर कशाला सांगू. जे ऐकत आहे त्याला सांगतो आपण, जे नाही ऐकत त्याला कशाला सांगायचंय. म्हणून तिने काय सांगितलं नाही. तर मग तिची मैत्रीण म्हणली अगं बघ मी किती झटकट आहे आणि तू किती लुकडी सुकडी आहे. तर ती म्हणती हा बाई काय करायचं माझं शरीरच असं आहे. ती म्हणली शरीर नाही असं तुझं, तू नाही का 1च चपाती खाती ना म्हणून तुझ्या शरीर काही वाढत नाही. मग म्हणली आता काय करणार म्हणली आता शरीर आपलं असं आहे तर काय करू म्हणली. तर म्हणली काय नाही म्हणली करायचं, तू 2 चपात्या डब्याला घेऊन येत जा आणि संध्याकाळी 1 चपाती आणि भात एवढं खात जाय. बापरे पोरगी आली रे बाबा कामावरून. मम्मी ती म्हणती का रे बाळा. म्हणती मला नाही का उद्यापासून आता 2 चपात्या देत जा. ती म्हणते का रे बाळा काय झालं तुला तर मी देत होते, तू नाही घेत होती. माझं तुला बोलणं मी पटत नव्हतं. नाही म्हणली माझी मैत्रीण बोलली या की 2 चपात्या खात जा तब्येत चांगली होईल. बघ रे बाळा हे कर बंद कर. आणि तवा बघा बाहेरच ऐकलं आईचं नाही ऐकलं.